अगदी झटपट पण आणि चवीला चमचमीत हवं आहे तर अशीच रेसिपी बघणार आहोत। त्या रेसिपीची टेस्ट अगदी बिर्याणीसारखीच असणार आहे। तर आपण आज मसूर भाताची रेसिपी पाहणार आहोत। तर ती मसूर भाताची रेसिपी कशी करायची ते आपण चला बघूया। चला तर मग आपण आहे ना मसूर भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर याच्यासाठी आहे ना मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा बाउल तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मसूर घेतलेले आहेत। तर आता हे ना मसूर आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे। चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे तुम्ही आहे ना तांदूळ कोणताही घेऊ शकता, जो आपल्या घरी अवेलेबल असेल तो कोणताही घेऊ शकता। आता मी इथे आहेत ना तांदूळ आणि मसूर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता गॅसवर आहे ना मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी। आता त्याच्यामध्ये आहे ना तेल ॲड करणार आहे। कढई आपले तापलेली आहे छान। तिथे आहे ना मी 2-3 चमचे ॲड करणार आहे। तेल तापलं की ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे। आता मी इथे आहे ना हे मसाले घालणार आहेत, खडे मसाले। मग त्याच्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि हा तेजपत्ता घेतलेला आहे। तेलामध्ये ॲड करणार आहे। खडे मसाले घालून झाले की आता मी इथे आहे ना 2-3 आहे ना उभे चिरून कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छान असा परतून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो ॲड करणार आहे, पण उभा चिरून घेतलेला आहे। पण छान असं आहे ना परतून घेऊया आपण। आता आपण आहे ना मसाले घालून घेणार आहे त्याच्यामध्ये। तर इथे आहे ना मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे, लाल तिखट आपल्या आवडीनुसार, जे तिखट पाहिजे त्यानुसार, हळद, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला ॲड करणार आहे याच्यामध्ये। बिर्याणी मसाला 1 चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आणि सगळे मसाले आहेत ना छान असे मिक्स करून घेऊया आपण। मसाले असे छान असे मिक्स करून झाले तर त्याच्यामध्ये आहे ना मी बटाटा घालणार आहे। बघा बारीक करून घेतलेला आहे बटाटा। आपण हे मसूर पण याच्यामध्ये ॲड करणार आहे। तांदूळ पण याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊ। छान असं आहे ना आपण मिक्स करून घ्यायचं। हा मसूर भात आहे ना आपल्याला ज्यावेळेस पटकन घाईच्या वेळेस चमचमीत काय खाऊचं वाटलं तर आपण अशा प्रकारे आहे ना पटकन असं मसूर भात करू शकतो। खायला पण छान लागतो, एकदम बिर्याणीची टेस्ट लागते। नक्की अशा प्रकारे करून बघा। बिर्याणी मसाला टाकल्यामुळे आहे ना छान असा सुगंध दरवळलेला आहे। हे बघा मसूर आणि तांदूळ आहेत ना छान असं मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आता आपण आहे ना भात शिजण्यासाठी गरम पाणी ॲड करणार आहोत। तर याच्यामध्ये आहे ना मी गरम पाणी टाकते। भात शिजण्यासाठी जेवढं आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तेवढे इथे पाणी ॲड केलेलं आहे। इथे मी आहे ना 1 तांब्याचा पाण्याचा वापर केलेला आहे। आणि भात शिजण्यासाठी आपण वरून ना झाकण मारणार आहोत। झाकण मारते।
आपल्या इथे आहे ना मसूर भात होईपर्यंत मी कोशिंबीर बनवून घे. ते इथे मी आहे ना बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आहे ना मी टोमॅटो ॲड करणार आहे, मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, साखर थोडीशी घालणार आहे आणि दही. तर 2-3 चमचे ना मी याच्यामध्ये दही ॲड करणार आहे. छान असे ना मिक्स करून घ्यायचे की आपली ही कोशिंबीर तयार मसूरच्या भाताबरोबर खाण्यासाठी. ते आपली कोशिंबीर पण तयार झालेली आहे आणि आता आपला मसूरचा भात पण तयारच होईल. तर मी आहे ना झाकण काढणार आहे. हे बघा छान असा आहे ना आपला मसूरचा भात पण तयार झालेला आहे. हे बघा छान असा आहे ना आपला मसूरचा भात शिजला गेलेला आहे. हे बघा छान असा सुटसुटीत छान असं हे बघा छान असं झालेलं आहे. आपला मसूर भात आहे ना तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित.